आम्हाला उमगलेल्या महिला, उजेड शोधणाऱ्या महिलांच्या धडपडीचा लेखाजोखा. आज 8 मार्च रोजी जागतिक महिला दिवस साजरा केला जातो. हा दिवस महिलांच्या हक्काची आणि त्यांच्या महत्त्वाची जाणीव करून देतो. एप्स्टीन फाईल्स हा मोठा गंभीर विषय आहे. आई बाबा म्हणतात तो समजून घेण्याकरता अजून खूप लहान आहे. पण बरेच प्रश्न अशा घटनांनंतरच्या माझ्या मनात बनतात. काही प्रश्न व्यवस्थेलाही विचारावेसे वाटतात. म्हणून मी आज इथे उभी आहे. नमस्कार, माझे नाव गीत रणजित दांडगे. मी आता 5वीत शिकते. आईच्या तोंडून निघालेली वाक्य माझ्या कानावर पडतात. आमच्या वेळी असे नव्हते. समाजामध्ये एवढी भीती नव्हती. मग शासनही हाती मोहीम घेतं. गुड टच, बॅड टच शाळेमध्ये शिकवलं जातं. वारंवार सुरक्षेबद्दल सांगितलं जाते. असं वाटते की सुरक्षा आम्हालाच का बरं. असे वाईट कृत्य करणारे व्यक्ती तर वयाने मोठे असतात ना, तर त्यांना का बरं समजत नाही. आज जर माँसाहेब जिजाऊ ताराराणी असत्या तर एप्स्टीन फाईलशी संबंधितांना देहात प्रायश्चिताची शिक्षा दिली असती. खरंच रांझ्याच्या बाबाजी पाटील गुजरला ज्या माँ जिजाऊंनी शिक्षा केली त्या माँ जिजाऊंचा आज चेहरा आठवतो. एप्स्टीन फाईलशी संबंधितांना पाहून तर असे वाटते त्यामध्ये संबंधितांना मोठ्या व्यक्तींना माझ्या शिवरायांनी हत्तीच्या पायाखाली दिलं असतं. शेवटी जाताना एवढेच बोलते, गीता पुराणाची होळी येथेच होणार आहे. तुझे रक्तलाल येथेच सांडणार आहे. गावात भाकरीची दवडी गहाण आहे. शेत नांगरावे की काळीज नांगरावे. अरे कास्तकार आहे मी, तळपती तलवार आहे. पण हमी भावासाठी मी गहाण आहे. मणिपुरात माझी माय मावली, निर्वस्त्र रक्त बंबाळ आहे. तरी राजे देश माझा महासत्ता होणार आहे. महासत्ता होणार आहे. असे अनेक मनामध्ये प्रश्न घेऊन उत्तराची अपेक्षा करत मी इथेच थांबते. धन्यवाद.